सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. बाळाचं नाव फक्त एक शब्द नाही, त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारी एक शक्ती आहे. पण माहिती आहे का, नामकरण संस्कार इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला जाणून घेऊया. बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं, पण एक गोष्ट त्याला आयुष्यभर साथ देते, ते म्हणजे त्याचं नाव. आणि म्हणूनच नामकरण संस्कार आपल्या संस्कृतीत इतका खास आहे. कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये आहे ते आपण बघूयात. मनुस्मृतीमध्ये 16 संस्काराचे वर्णन केले आहे. त्यात नामकरण संस्काराचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. इथं सांगितलेलं आहे की बाळाच्या जन्मानंतर ठराविक दिवशी नाव ठेवलं जातं. ग्रहसूत्रामध्ये सांगितलेलं आहे नामकरण विधी कसा करायचा, कोणते मंत्र म्हणायचे याचं सविस्तर वर्णन आहे. गरुड पुराणातही जीवनातील संस्काराचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यात नामकरणाचा विशेष असा समावेश आहे. भागवत पुराणात भगवान श्रीकृष्णाच्या नामकरणाचा प्रसंग येतो. भगवान श्रीकृष्ण यांचे नामकरण गर्गमुनी यांनी केले आहे असा उल्लेख आपल्याला मिळतो. नामकरण संस्कार म्हणजे काय? नामकरण संस्कार हा हिंदू धर्मातील 16 संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला आहे. बाळाच्या जन्मानंतर साधारणतः 12व्या किंवा 13व्या दिवशी हा विधी केला जातो. मुलीचं काही काही ठिकाणी मुलीचं 13व्या करतात आणि मुलाचं 12व्या करतात, किंवा असं काही काही परंपरा अशा असू शकतात 12 किंवा 13वा, पण 12व्या किंवा 13व्या दिवशी केलं जातं. त्या दिवशी बाळाला एक सुंदर अर्थपूर्ण आणि शुभ नाव दिलं जातं. हे नाव फक्त ओळख नसून बाळाच्या भविष्याशी जोडलेलं पण असतं. नावामुळे काय होतं, बाळाची समाजात ओळख होते आणि आपण कोण आहोत हे सर्वात आधी आपल्या नावातूनच कळतं. चांगलं आणि सकारात्मक अर्थ असलेले नाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरही प्रभाव टाकतं. नामकरण करताना बाळाच्या जन्म नक्षत्रानुसार अक्षर ठरवलं जातं. त्या अक्षराने सुरू होणारं नाव बाळासाठी शुभ मानलं जातं. असं मानलं जाते की योग्य नावामुळे ग्रह नक्षत्राचा चांगला प्रभाव पडतो असंही मानलं जातं. नामकरणाच्या वेळी मंत्रोच्चार, देवार्चना केली जाते, त्यामुळे बाळावर सकारात्मक ऊर्जा आणि देवाची कृपा राहते. नावातही एक स्पंदन असतं जे आयुष्यभर त्या व्यक्तीवर प्रभाव टाकतं. नामकरण संस्कारामुळे आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा सुद्धा जपली जाते. हा विधी कुटुंबातील सर्वांना एकत्र आणतो आणि आनंदाचा क्षण बनतो. नामकरण करताना बाळाच्या जन्म नक्षत्रावरून अक्षर ठरवलं जातं. कारण काय, ते कशामुळे ठरवलं जातं? कारण ते शुभ असतं, बाळासाठी शुभ असतं. आणि नामकरणाच्या वेळी दोन्हीकडचे येतात म्हणजे नामकरण म्हणजे बारसाच्या सासरा आणि माहेर दोघंही एकत्र येतात. आप्तेष्ट, नातेवाईक सगळे एकत्र येतात. त्यामुळे हा सोहळा अजून चांगला होतो. त्याच्यानंतर हा विधी कुटुंबातील सर्वांना एकत्र आणतो आणि आनंदाचा क्षण बनतो. नामकरण संस्कार हा 16 संस्कारापैकी एक अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. बाळाच्या जन्मानंतर साधारण मी आधीच सांगितलेलं की 12व्या किंवा 13व्या दिवशी हा केलेला कुठं 12वे करतात, कुठं 13व्या करतात. पण काही काही ठिकाणी असं पण आहे की घरातल्या घरातच नामकरण थोडंसं केलं जातं 11-12व्या दिवशी, आणि नंतर मग बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर 2-3 महिन्याचं झाल्यानंतर मग मोठा विधी बाळचं केलं जातं. एक हॉल बुक करून मोठं असं केलं जातं. असे काही काही ठिकाणी करतात. हे नामकरण संस्कार कसं करतात? फक्त नाव ठेवणं, देवाच्या साक्षीने बाळाला आयुष्याची पहिली ओळख देणं म्हणजेच नामकरण संस्कार. आई आणि बाळाला त्या दिवशी स्नान घातलं जातं, घरात स्वच्छता करून पवित्र वातावरण तयार केलं जातं. देवार्चना, मंत्रोच्चार, गणपती पूजन, कुलदेवतेची पूजा अर्चना केली जाते. मंत्रोच्चार करून बाळासाठी आशीर्वाद सुद्धा घेतले जातात. नाव ठरवलं जातं. आधीच आई वडील आणि हे नाव ठरवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी पाळणा कसा सजवायचा हा सगळ्यात महत्त्वाचा. पाळणा कसा सजवायचा त्या दिवशी? बाळाच्या स्वागतासाठी सजलेला सुंदर पाळणा फक्त सजावट नाही, त्यामध्ये प्रेम, आनंद आणि संस्काराचा सुद्धा उत्सव असतो. फुलांची छान अशी सजावट केली जाते. पाळण्यावर ताज्या फुलाचे हार, मोगरा, गुलाब, झेंडू लावून ते पाळणा सजवलं जातं. फुलामुळे कसं वातावरण सुगंधी आणि पवित्र होतं. रंगीत कपड्या किंवा रंगीत ते रिबीन किंवा फुले तर असतातच, फुगे वगैरे मिळतात.
लेस वापरून आकर्षक असं डेकोरेशन केलं जातं. खेळणीसुद्धा लावली जाते, झुलणारे डेकोरेशन झुंबर लावले जातात, छोट्या छोट्या खेळण्यांनी घंट्यांनी पाळणा सजवलं जातं. त्यामुळे बाळाचं लक्ष वेधलं जातं आणि आनंद मिळतो. सर्वात प्रथम आपण पाळणा आणला जातो आपल्या चॉईसप्रमाणे. त्याला पाळण्याला थोडं हळदी कुंकू लावायचं असतं, स्वस्ती किंवा ओम काढायचं असतं, शुभ मानलं जातं. आजकाल LED लाईट्स बलून्स वापरूनही पाळणा सजवले जातात. पण पारंपरिक टच ठेवला अजून सुंदर दिसतं. जेथे प्रेमानं सजतो पाळणा तेथे बाळाचं आयुष्यही तितकं सुंदर आणि आनंदी होतं. पाळणा आपल्या आपल्या चॉईसनुसार आपण ठरवायचं. त्याच्यानंतर अजून एक मला सांगायचं वाटतं की आपण जे नाव ठेवतो ना बाळाचं नाव ठरवलं जातं आणि ते बाळाचं नाव कोण ठेवतं, तर हे बाळाची जी आत्या असते तिला हा मान असतो. ती नाव ठेवत असते आणि ते बाळाच्या कानामध्ये 3 वेळा नाव उच्चारते आणि त्याच्यानंतर सर्वांसमोर नाव जाहीर केलं जातं. नंतर बाळाचं नाव सगळ्यांना सांगितलं जातं. सर्वजण मग आशीर्वाद देतात. आता अजून एक सांगावंसं आहे मला की 5 नावं देवाचे ठेवलेले जातात. म्हणजे मुलगा असो की मुलगी असो. मुलगा असला तर देवाचे नाव 5 ठेवतात आणि मुलगी असलं तर देवीचे ठेवतात 5. त्याच्यानंतर आपण जे नाव ठरवलेलं असतं किंवा आपण चॉईस केलेलं असतं ते नाव नंतर ठेवलं जातं. आधी आपण देवाचे नाव ठेवलं जातं. त्याच्यानंतर येतो पाळणा सजवल्यानंतर गाणं म्हणतात. त्याला पाळणा गीत म्हणलं जातं. बाळाला पाळण्यात झोपवताना हलके झुलवत जे गाणं म्हणतात त्याला पाळणा गीत म्हणतात. हे गीत कसं प्रेम, आशीर्वाद आणि आनंद व्यक्त करतं. बाळाला पाळण्यात झुलवत प्रेमाने जे गाणं म्हणतात त्यालाच पाळणा गीत म्हणतात. आता आपण रामनवमीला रामाचा पाळणा म्हणतो, कृष्णाष्टमीला कृष्णाचा पाळणा मिळतो, दत्त जयंतीला दत्ताचा पाळणा, म्हणजे देवाचे सुद्धा पाळणे हे म्हणलेले जातात. तीच वंश परंपरागत म्हणजे असल्यामुळं आपण बाळाचं नामकरण झाल्यानंतर पाळणा म्हणतो. त्याच्यामध्ये आधुनिक नेमिंग सेरेमनी कशी करतात ते आपण बघूयात. तर त्याच्यामध्ये काय होतं, स्पेसिफिक नेम ठरवले जातात. म्हणजे प्रिन्स किंवा प्रिन्सेस, म्हणजे मुलगा असलं तर प्रिन्स, मुलगी असलं तर प्रिन्सेस. कृष्णा थीम ठेवली जाते. त्याच्यानंतर बलून, फ्लावर्स, LED लाईट्स वापरून सुंदर असं डेकोरेशन केलं जातं. आपल्या तिथं हॉल बुक केला जातो आणि तिथं आपण जसं सांगितलं तसं ते डेकोरेशन करून पण देतात. आणि सगळ्यात खास काय आहे तर बलून फोडून नाव ओपन केलं जातं. लीड बोर्डवर नाव दाखवले जातं. बॉक्समधून नाव बाहेर काढलं जातात. आणि अजून एक आयडिया किंवा अजून एक आधुनिक टच आणि पुरातन परंपरागत हे दोन्हीला बॅलन्स करतं. ते म्हणजे काय, खाली शिवलिंग ठेवायचं आपलं आणि ते वरती आपण नाव ठेवून जे आपण नाव चॉईस केलं बाळाचं ते ठेवायचं. त्याच्यावरती असं फुले आपण लावून ठेवायचं. त्याला टच केलं की ते खाली पडावं असं आपण लावून ठेवायचं. ते सुद्धा खूप युनिक आणि आधुनिक दोन्ही वाटतं. आणि आपण आई आणि वडिलांनी ते हात लावायचं, तिथं टच करायचं, ते फुले खाली पडतात म्हणजे महादेवाच्या शिवलिंगावर आणि ते नाव ओपन होतं. हे सुद्धा खूप युनिक, आधुनिक दोन्ही वाटतं. परंपरा जपून मॉडर्न स्टाईलमध्ये साजरा केला जाणारा नामकरण सोहळा आयुष्यभर आठवणीत राहणारा खास बनतो. नामकरण म्हणजे फक्त नाव देणं नाही, त्या बाळाच्या आयुष्याला शुभ ऊर्जा, ओळख, संस्कार देण्याची सुरुवात आहे. जिथे संस्कार आहे तिथेच खरंच सुख आहे. नावात आहे संस्कार आणि संस्कारात आहे आपली ताकद. नामकरण म्हणजे फक्त नाव नाही, संस्काराची अशी सुंदर सुरुवात पण आहे. नामकरण संस्कार म्हणजे फक्त एक पवित्र विधी आहे. त्यासोबतच त्या छोट्याशा जीवाच्या आयुष्याची पहिली सुंदर सुरुवात आहे. नाव देताना आपण त्याला ओळख देतो, संस्कार देतो आणि एक अशी दिशा देतो जी त्याच्या संपूर्ण आयुष्याला आकार देते. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक खोल अर्थ दडलेला आहे. आपण छोटी ना छोटी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे. नामकरण संस्कार त्याचं जिवंत उदाहरण आहे. आजच्या आधुनिक काळात आपण किती बदललो तरी आपल्या परंपरा, आपले संस्कार हेच आपली खरी ताकद आहे. म्हणूनच संस्कार जपा, परंपरा जपा, आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख द्या. कारण जिथे संस्कार आहे तिथेच खरं सुख, शांती आणि यश पण आहे. चला, आपल्या या अमूल्य परंपराचा अभिमान बाळगूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचूया. आपली संस्कृती, आपली ओळख. जय परंपरा.